विषय अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आहे आणि वळण आहे ते अमित शहांच्या संदर्भातलं। देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा सध्या कोरोना बाधित झाल्यामुळे मेदांता रुग्णालयामध्ये उपचार घेतात। पण तिथे असून सुद्धा त्यांचं काम थांबलेलं नाही। ते प्रशासकीय बाबतीत सक्रिय आहेत आणि त्याचबरोबर ते राजकीय बाबतीत सुद्धा तितकेच सक्रिय आहेत। असं असताना त्यांची विविध प्रकारची भूमिका ही कायमच प्रश्नचिन्हांकित राहिली आहे आणि म्हणूनच देशभरातली गैर काँग्रेसी सरकार ही अमित शहा यांच्या इशाऱ्यावरून अस्थिर होतात, प्रसंगी कोसळतात। अशा प्रकारचा एक राजकीय प्रवाद गेल्या 2014 पासून भारतामध्ये चर्चिला जातोय। आपल्या सोबत मधु चव्हाण आहेत। मधु चव्हाण हे भारतीय जनता पार्टीतलं एक ज्येष्ठ नाव आहे आणि गेल्या अनेक वर्षांच्या त्यांच्या अनुभवाला आधार ठेवून मी हा प्रश्न त्यांना विचारतोय आणि तो जबाबदारीने विचारतोय। मधु चव्हाण, अमित शहा यांची ही देशातली दहशत योग्य आहे, तशी दहशत आहे की तशी दहशत असल्याचा केवळ प्रचार केला जातोय? बघा, माझं एक मत आहे, तुम्ही जरा मला एक मिनिट बोलायला द्या। आणि मी कुठल्याही पक्ष अभिनवेशाने कोणाच्या द्वेषातून बोलत नाही, मुळात मी कोणाचा द्वेष करत नाही। नंबर एक, मुळामध्ये ही खोटी अफवा पसरवून त्यांच्या व्यक्तिमत्वाला लावलेला डाग आहे। मुळामध्ये व्यक्तिमत्वाला लावलेला डाग आहे। अनेक गोष्टी मला सांगता येतील या ठिकाणी, पण इतिहासात मी डोकावत नाही, तो चर्चेचा आज भाग नाही की कशा प्रकारे आता लोकशाहीची विरोधी पक्षांची नावं घेत आहेत। 1980 साली श्रीमती इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर काही कारण नसताना मध्य प्रदेश, महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वाखालचं पुलोचं सरकार, राजस्थान मधलं सरकार, 6-7 सरकार त्या ठिकाणी 356 कलमाखाली काही कारण नसताना त्या ठिकाणी बरखास्त केले गेले। अनेक गोष्टी आहेत, मी सांगत नाही। एन.टी. रामाराव परदेशात गेलेले असताना परदेशातून त्यांना राजीव गांधींनी काढून टाकलं होतं आणि भास्करराव की त्यांचं नावाला आठवत नाही, त्यांना मुख्यमंत्री केलं होतं। मुळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या, आता माझे मित्र काँग्रेसचे म्हणाले 10 आमदार तिकडे गेले, मला दुःख, मला वाटेल आम्ही कुठेतरी कमी आहोत। आम्ही 50 कोटी 25 कोटी बोलणार नाही का? अस्थिर होत आहेत हे सगळे लोक। मध्य प्रदेशमध्ये कमलनाथजींच्या नेतृत्वाखाली 10-20 लोक बाहेर पडले वादासाठी। असं गृहीत धरा, असत्य आहे पण वादासाठी गृहीत धरा लॉजिकली की 50 कोटी, मला कोणी 50 कोटी रुपये दिले तर मी त्या ठिकाणी माझा बीजेपीचा पक्ष सोडून वर्षानुवर्षाचा दुसरीकडे जातो। माझ्या पक्षाच्या नेतृत्वाची कमतरता आहे आणि माझा नीचपणा आहे। मी बाजारात जनावरांसारखं स्वतःला विकायला ठेवलंय, त्याची लाज मला वाटली पाहिजे आणि ज्या पक्षामध्ये मी आहे त्या नेतृत्वाला वाटली पाहिजे। आपले नेते, आपले आमदार का जातात दुसऱ्या पक्षात? आता पायलटांचं आम्ही तर नाही मुलाखती दिल्यात, शिंदे यांच्या आम्ही तर नाही मुलाखती दिल्यात। ते म्हणतात की आम्हाला राहुल गांधी भेटत नाहीत, 50 वर्ष भेटत नाहीत, महिनोमहिने भेटत नाहीत। त्यामुळे मुद्दा राहिला, एका ओळीत सांगतो, अमित शहा यांना अशा तऱ्हेचं जल्लाद ठरवणं राजकीय हे करू नका। तो स्वतःच्या पक्षात डोकावून बघा काय चाललंय बघा। दत्तू चव्हाणांना उत्तर द्यावं लागेल या विषयाचं। याचं कारण असं आहे की आत्ताच्या घडीला अमित शहा या नावाचीच दहशत बऱ्यापैकी चर्चिली जाते आणि त्यात बहुतांश काँग्रेस नेतेच भर घालत असतात की ज्या पद्धतीनं शोलेमध्ये गब्बरच्या बद्दल म्हटलं जातं ना, बेटा सो जाओ नहीं तो वो आ जाएगा, तशी अवस्था ही काँग्रेसनेच अमित शहांची करून ठेवलेली आहे। असं याच्यामध्ये असं बोलण्यामागे ही पार्श्वभूमी निर्माण झालेली आहे। आता यांनी सांगितलं की त्या आमदाराचा नीचपणा आहे, मान्य, पैसे घेऊन फुटणं, मग पैसे देणं आणि फोडण्याचा प्रयत्न करणं हा नीचपणा नव्हे, हाही नीचपणाच आहे। दुसरं, अमित शहा ज्या तऱ्हेने स्वतःला सामोरे जातात, स्वतःला ते उभं करतात त्याचं चित्र, की आज देशामध्ये अनेक ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन एकदम ॲग्रेशनने एक एक सरकार हातात घ्यायची, हा जो हातखंडा त्यांनी केलेला आहे, त्यामुळे त्यांची प्रतिमा ही ऑटोमॅटिक तशी निर्माण झालेली आहे। आणि अमित शहांची पार्श्वभूमी बघाल तर ती पार्श्वभूमी काय आहे हे मी सांगायला नको। त्यांच्यावर गुन्हे किती दाखल होते हे बघा, काही वर्षाही गुन्हा होता, त्यामुळे त्यांची प्रतिमा तशी निर्माण झालेली आहे। ती कोणी निर्माण करायला नको। मला बोलू द्या, मला बोलू द्या, माझं बोलून झाल्यानंतर बोला। पण जबाबदारी सन्माननीय मधु चव्हाणजी, माझं झाल्यानंतर बोला आपण। प्लीज, तुम्हाला विनंती आहे, जबाबदारीने बोला। माझी तुम्हाला विनंती आहे, माझं बोलून झालं, आपल्याला जे असेल ते बोला, मध्ये मध्ये बोलायची सवय सोडा।
ठीक आहे. बोलणार नाही, तुम्ही ही आता ऐकून घ्यायला हरकत नाही. पार्श्वभूमी आज तयार झाली का? मधू चव्हाण आणि गुन्हे दत्तू नाहीत का गवाणकर तुमच्यावर? दोघांनीही मर्यादा आहेतच पाळा. ना. अहो गुन्हे रेकॉर्डवर आहेत. आम्ही म्हणतोय काय हे कागद म्हणतायत पब्लिक डोमेन मध्ये आहे. कुठल्या तरी पण झाले कोर्टात होते. त्याचं काय झाले होते की झालं? नाही ते तुम्ही सांगा. ते काय झालं, सगळे निर्दोष आहेत, खोटे होते ते. होते ना. ते सगळ्यातून सुप्रीम होते ना ते म्हणालो मी. होते ना. तुम्ही कसं म्हणता बोपोर्स? खोटे होते. मग बोपोर्स तुम्ही कसं म्हणता? राजीव गांधी क्लीन चिट निघाल्यानंतर आधी तुम्ही बोपोर्सचं नाव का घेता? आरोप आहे. बोपोर्सचं नाव तुम्ही का घेता आधी? राजीव गांधी एकदम साफ पाक निघाल्याच्या नंतरही आपण जेव्हा राजीव गांधीचं नाव बोपोर्सवर आधी उचलता तुम्ही, तर ते का उचलता तुम्ही? असा आरोप आहे. आम्ही करतोय का आरोप आणि तो? आणि अमित शहाची पार्श्वभूमी जगाला माहिती आहे. असा आरोप आम्ही करतो का तो? जज लोयापासून तर माहिती आहे सर्वांना. सीबीआयची तीन एन्क्वायरी मधल्या तुम्ही जज लोयांची का नाही लावत हो? पैसे घेतले. आम्ही आरोप करतो बजू का तो? महाराजांची तुम्ही सीबीआय एन्क्वायरी का लावत नाही हो? JCP राष्ट्रसंत होते. तुमच्या पक्षात JCP एजंट आहेत. अशा असं तऱ्हेने लोकं तुम्ही म्हणतात. सीबीआयच्या आम्ही मागण्या आरोप झाल्या करतो ते का लावत तो? नाही. तुम्हाला हवं त्या तुमच्या ठिकाणी पक्षात तुम्ही JCP हवे ते आहे. प्रकार मला करणार. बोलता हे चालणार नाही. हो. ठीक आणि आहे. आम्ही बोलायचं नाही, नाही. आम्ही गप्प बसायचं. हेही चालणार नाही. आम्ही का नाही बोलणार? आम्ही जे सत्य आहे ते बोलत आहोत. आम्ही चुकीचं नाही बोलत आहोत. ठीक आहे. दत्तू गवाणकर त्यांच्यावरचे गुन्हे पब्लिक डोमेन मध्ये आहेत. दत्तू गवाणकर एक मिनिट. अमित शहांच्या संदर्भात असलेल्या कायदेशीर कारवाईचा आजवरचा संदर्भ तुम्ही देत असं म्हणता आहात की त्यांची प्रतिमा ही त्यामुळे तयार झाली आहे. त्या सर्व प्रकाराचा आणि राजकीय व्यक्तिमत्वाचा संबंध काय आहे? त्याचा संबंध असा आहे, ती पार्श्वभूमी अशी असलेल्या माणसामुळे आणि आताच्या ज्या ह्या सरकार पाडवण्याच्या मध्ये इनिशिएटिव्ह कोणाचा आहे, तर त्याच्या मागे सूत्रधार हे अमित शहाच आहे. हे तुम्ही आणि जबाबदारीने काय पुरावा? सांगताय? हे तुम्ही पुरावा आहे. जबाबदारीने सांगताय दत्तू निश्चितपणे गवाणकर? भारतीय जनता पार्टीकडनं जेवढी सरकार पाडली गेली ती कोणी पाडली? नाही, मग राजस्थानात अमित शहांचं काय झालं? काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला. त्यांना ज्या तऱ्हेने एखाद्या हॉटेलमध्ये बंद करण्याचा प्रयत्न झाला, कर्नाटकचे आमदार इथे मुंबईमध्ये आणून बंद करण्याचा प्रयत्न झाला, हे का झाले होते याचाही विचार केला गेला पाहिजे. ठीक आहे. याच्यावर मधू चव्हाण बोलतील, त्यानंतर इतर आपल्या सोबत असलेल्या विश्लेषकांना संधी मिळेल. आधी मधू चव्हाण, हे सगळं जे काही मुद्द्या स्वरूपात आणि व्यक्तिमत्व स्वरूपात अमित शहाबद्दल बोललं जातं, याची कारणं काय आहेत? हे बघा, ही प्रतिमा पद्धतशीर, मी असं बोलतो, रागावू नका, मी सगळ्यांना बोलत नाही. काही डावे पत्रकार सगळ्यांनी, जसा राम मंदिराचा विषय, अन्य कुठला विषय असेल, काल नाही का काढलं गेलं की हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे, प्रधानमंत्र्यांनी जायचं नाही, आणि सगळे तथाकथित पुरोगामी डावे आता रामाला मोठे व्हायला लागले. ही प्रतिमा ठरवून तयार केली गेलेली आहे, ठरवून. पण अमित शहाची प्रतिमा अशी ठरवून तयार करण्यात कोणाला काय हाशील होतं? त्याचं कारण आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, हा प्रकार आहे. आपल्या पक्षात आपल्याला लोक सोडून, मी पुन्हा सांगतो ते वाक्य महत्वाचं आहे, माझ्या पक्षातले उद्या 4 लोक गेले, मी इथे बसलेल्या कोणाला दोष देणार नाही. मी आत्मचिंतन करीन, मी का थांबवू शकलो नाहीत, का गेले, आम्ही कुठे कमी पडलो, ह्याचा मी विचार करेन. आता तुम्ही पायलटांच्या सगळ्या मुलाखती आम्ही घेतल्या. काल महाराष्ट्रात 3 दिवस प्रकार चाललेला आहे, आम्ही करतोय का? आम्ही नाही करतो प्रकार. महाराष्ट्रात 4 दिवस जे चाललेलं आहे, आता महाराष्ट्रात पर्यायी सरकार यशवंतराव चव्हाण स्मारकात चाललेलं आहे, समोर मंत्रालयाच्या नवीन मंत्रालय, सगळ्या फाईल्स तिथे जातात. हे अनकॉन्स्टिट्युशनल पॉवर सेंटर माननीय शरद पवारांच्या माध्यमातून महाराष्ट्रात चाललंय, ते आम्ही निर्माण केलंय. नाही, पण या सगळ्याचा अमित शहाच्या प्रतिमेशी काय संबंध? आपण चर्चा वेगळ्या मुद्द्यावर करतोय. म्हणजे महाराष्ट्रात त्यांची प्रतिमा उगाच निर्माण केली जाते. असा त्या ठिकाणी एक उदाहरण देतो, 370 कलमचा बागुलबुवा 60 वर्ष निर्माण केला गेला, ज्याचा महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठल्याही मुस्लिम बंधू भगिनीशी संबंध नाही, काही नाही. अमित शहा इतके त्या ठिकाणी पॉवरफुल आहे, समान नागरिक आहे, मुस्लिम आणला गेला. अमित शहाची एक प्रतिमा तयार केली गेली आहे, एक खोटी प्रतिमा, की फार काळ चालणार नाही. त्यातून कुठलाही काँग्रेस पक्ष स्वतःला लागलेली गळती थांबवणार नाही थांबवणार. ठीक आहे, हे महत्वाचं वक्तव्य आहे, हे महत्वाचं वक्तव्य. याच्यावर पुढे जाऊया. दत्तू गवाणकर उत्तराची संधी देतो. एक पटकन राजकीय विश्लेषक म्हणून जयंत माइंडकरांचं मत घेतो. जयंत माइंडकर, काँग्रेसमधली गळती थांबवता येत नाही म्हणून अमित शहांना जबाबदार ठरवलं जातं, हा बचाव कितपत योग्य, कितपत अयोग्य? मिझोराम मध्ये बीजेपी कुठेही सत्तेच्या आसपास नसताना तिथे नजमा हेपतुल्ला या आपण अपॉइंट केलेल्या राज्यपालांच्या हातून राजभवनाच्या हिरवळीवर आमदारांची परेड घेऊन सत्तेच्या आसपास कुठेही नसलेल्या भाजपला
सत्तेवर आणण्याचा करिश्मा ज्या मंत्र्यांनी दाखवला, ज्या गृहमंत्र्यांनी दाखवला किंवा ज्या पंतप्रधानांनी दाखवला, गोव्यामध्ये ओरिजिनल स्टॅटिस्टिक्स मध्ये काँग्रेस पुढे असताना तुम्ही तुमचा नेता निवडला नाही असं म्हणून दिल्लीहून मुंबईतल्या एका वजनदार नेत्याला फोन करून त्याच्यानंतर तथाकथितरित्या लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम पार पाडत ज्यांनी गोव्यात सत्ता येत नसताना सत्ता आणली त्यांनी आणि 25 पण मग- तारखेला लॉकडाऊन आणि 1 मिनिट 25 मार्चला लॉकडाऊन असताना 24 मार्चला ज्यांनी मध्य प्रदेशात रात्री सत्तांतरानंतर शपथ ग्रहण केलं त्यांनी भाजप किंवा शहा यांची दहशत नाही असे उगाच दावे करू नये. ठीक आहे, मधु चव्हाण यावर पटकन उत्तर द्यायला लागेल. मधु चव्हाण, असं आहे की मी माईनकरांचं नाव घेऊन बोलत नाही आणि तुम्हालाही बोलत नाही, तर पुन्हा हात वर कराल. असे जे काय पत्रकार असतात लक्ष्मी दर्शन घेऊन जे खोटा प्रचार करतात त्यांनी केलेला आहे. मिझोराम मध्ये त्या ठिकाणी सरकार स्थापन करायचा दावाच केला नाही आणि मग ज्यांना दावा करायचा होता, जे आता माझे मित्र बोलतात त्यांनी सांगितलं की आम्ही बीजेपीचं सरकार करतो. राज्यपालांनी सांगितलं तुमच्याकडे किती आमदार आहेत आणा, नाही, सरळ नाही. आमदार ऐकून घ्या, आता मी तुमच्यामध्ये बोललो नाहीये, त्यानं दाखवलं गेलं. त्याच्यानंतर गोव्यामध्ये तुम्हीच आपल्या उत्तरात बोललेला आहात आणि बरोबर बोललाय, काँग्रेसने 17-18 दिवस क्लेमच केला नाही की आमच्याकडे बहुमत आहे म्हणून. आणि मग ज्यावेळेला विरोधी पक्ष नेता म्हणून त्या ठिकाणी बीजेपीच्या नेत्यांनी क्लेम केला त्या राज्यपालांनी विचारलं बहुमताचे नावं आणा, त्यांची पत्र आणा आणि मग त्याप्रमाणे त्या ठिकाणी बहुमत मिळालं. इथे 25 लाख 50 लाख आपले सांभाळता येत नाहीत, आपल्या चड्डीची नाडी बांधता येत नाही, आपण उघडे होतो, तर आपली नाडी आपण नीट बांधली पाहिजे. ठीक आहे, दत्तू गवाणकरांना उत्तर द्यायला लागेल या विषयाचं. दत्तू गवाणकर, नाडी आहे कोणाच्या हातात की जी सारखी सारखी सुटतीये? असं आहे की यांचे राज्यपाल बसून कोणत्या तऱ्हेचे खेळ खंडोबा प्रत्येक राज्यामध्ये करतात हे सर्वश्रुत आहे. आता यांनी सांगितलं तर त्या ठिकाणी राज्यपाल बसून यांचे जे खेळ करतात आणि यांना आदेश कोणाचे असतात? मगाशी तुम्ही जे म्हणालात दहशत पसरवणारा जो व्यक्ती आहे, त्याचा दहशतवादी चेहरा आहे, त्या व्यक्तीच्या दहशतीखाली त्यांचे सर्व राज्यपाल त्या त्या तऱ्हेने प्रत्येक राज्यात काम करतात आणि फोडून आणण्याचं फोडण्याचं त्या ठिकाणी डावपेच आखून कायद्यात नसलेलं बदल करून त्याला वळवून ट्विस्ट करून त्या ठिकाणी कशी आपली सत्ता येईल याची ज्यांना चिंता असते आणि हे सपोर्टेड बाय राज्यपाल असतं. ठीक आहे, आता महेश साने, इतिहासात डोकवायची वेळ आहे. अमित शहा यांच्या दहशतीची चर्चा, कथित दहशतीची चर्चा सुरू असताना अमित शहा हे केंद्रातून बिगर भारतीय जनता पार्टी शासित सरकारांना अस्थिर करण्याचा आरोप लावला जात असताना थोडं इतिहासात डोकवून पाहू आणि तुम्ही इतिहासात डोकून हेही सगळ्यांना सांगा की मुळात जो केंद्रात असतो तो इतका ताकदवान असतो की तो आपल्या पद्धतीनं हव्या त्या पद्धतीची राजकीय फेरफाराची रचना करू शकतो का? आणि भूतकाळात अशा प्रकारच्या राजकीय फेरफाराच्या घटना या बिगर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या नेत्यांनी केल्या आहेत का? इंदिरा गांधींच्या काळात काय झालं होतं? नक्कीच प्रसादजी, 1977 पासूनची जर सुरुवात केली तर इमर्जन्सी नंतर काय झालं याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की अनेक राज्य त्यावेळेला इंदिरा गांधी यांनी बरखास्त केली होती. तसंच 2004 साली जेव्हा अटलजींचं सरकार गेलं आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान झाले त्यावेळेला देखील आधीचे जे राज्यपाल होते त्यांना राजीनामा द्यायला सांगून त्यावेळेला सुद्धा एक वाद निर्माण झाला होता. तर पुढची 10 वर्ष काँग्रेस सत्तेत होती, त्यांनी त्यांच्या मर्जीतले राज्यपालच 2004 ते 2014 या काळामध्ये नेमलेले होते आणि अनेक राज्यपालांवर तेव्हा सुद्धा असे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आरोप झालेले आहेत की त्यांनी काँग्रेसच्या म्हणजे केंद्रातली जी सत्ता काँग्रेसची आहे त्यांच्या अंडर येऊन काही डिसिजन घेतलेत, काही ठिकाणी त्यांनी स्थानिक सरकारांना मदत केली आहे वगैरे वगैरे. सांगण्याचं तात्पर्य आता एवढंच आहे की केंद्रात ज्यांचं सरकार असतं ते राज्यपाल नियुक्त करतात. फक्त राज्यपाल नियुक्त केल्यानंतर राज्यपाल कसं काम करतो याच्यावर नुसते आरोप न होता त्याच्यावर आपल्या कोर्ट आहेत, सुप्रीम कोर्ट आहेत, अशा विविध स्वरूपांमधून विरोधी पक्ष त्याच्यामार्फत काही निर्णय पण घेऊ शकतो. पण मला आता तरी ह्याच्यात असं जाणवलं की जे काय गेले काही वर्ष चालू आहे 2014 नंतर, तर काँग्रेसच्या हायकमांडची जी कमांड होती खऱ्या अर्थाने राज्य सरकारांवर त्यांच्या ती थोडीशी कमी होती असं जाणवताना दिसतंय.
बर कदाचित त्याला राहुल गांधी गट, सोनिया गांधीजी यांचा गट, असं विविध चर्चा मीडियांमध्ये होतात. ते किती खरं आहे किती नाही माहिती नाही, पण काँग्रेसची पकड थोडी का होईना ढिली होतीये हे सगळं ह्या स्वरूपातून जाणवत आहे. बर राहिला आणि याच प्रश्न अमित मुद्द्यावर शहा यांचं या नाव घेऊन मुद्द्यावर किंवा विषयाला त्यांच्या पुढे नेऊयात. दहशतीचा, आता तर हा आता विषय तरी जे इथे काय सगळं चाललंय त्या एका सगळ्याचं निर्णायक टप्प्यावर आलाय आणि तो यासाठी आलाय कारण येत्या काही दिवसातच काँग्रेसचं नेतृत्व पुन्हा बदललं जाणार आहे. अशी अपेक्षा आपण करतो आहोत की लवकरच राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेसचे अध्यक्ष होतील आणि त्यानंतर काँग्रेस कात टाकेल. दत्तू गवाणकर, तुम्हाला वाटतंय तसं होईल? निश्चितपणे आमची सर्व काँग्रेसजनांची इच्छा आहे की राहुल गांधी हे पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष व्हावेत आणि त्यांनी अध्यक्षपदाची सूत्र स्वतःच्या हातात घेऊन एक सक्षम असं नेतृत्व सिद्ध करावं. ते सिद्ध करतातच. एक विरोधी पक्षाचे म्हणून चेहरा आज तुम्ही बघाल तर संपूर्ण भारतामध्ये एकच व्यक्ती बोलत आहे. प्रत्येक जनतेच्या प्रश्नावर आणि लोकांच्या प्रश्नावर जर या माध्यमांच्या द्वारे जर कोणी लढा उभा केला असेल, त्या ठिकाणी आज विरोधी पक्ष म्हणून सक्षमपणे लढून प्रत्येक प्रश्नावर त्या ठिकाणी आपली मतं ते मांडत आहेत. त्यावरून आम्हाला विश्वास आहे की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधी आपलं नेतृत्व सिद्ध करतील आणि पुन्हा काँग्रेस पुन्हा नव्याने उभारी घेईल. हाच मुद्दा आहे दत्तू गवाणकर. माध्यमांच्या आधारे लढा का उभा राहतीये काँग्रेस? काँग्रेस हा एक प्रचंड जुना आणि बलशाली पक्ष आहे. त्यांना लढा उभा करायला, केंद्राच्या विरोधात बोलायला माध्यमांची मदत कशाला लागते? त्याचं कारण असं आहे की कोरोना काळामध्ये रस्त्यावरती जाऊ नये, लॉकडाऊनची परिस्थिती आहे. अशा वेळेला जे जे शक्य आहे ते आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग ठेवून लढा तर करतच आहेत. परंतु त्याचबरोबर ह्या कोरोनाच्या काळाचं भान ठेवून ज्या तऱ्हेचा लढा उभारता येईल त्या तऱ्हेचा लढा आमचं नेतृत्व म्हणजे राहुल गांधी ते आज करत आहेत आणि सक्षमपणे करत आहेत. आणि काँग्रेसचा कार्यकर्ता हा जेथे जेथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी रस्त्यावरचा लढा निश्चितपणे करत आहे. ठीक आहे. आता मग मधू चव्हाण, जर मधू चव्हाणांशी संपर्क होत नाही अशी सूचना आली आहे, त्याच्यामुळे मी माझा पुढचा प्रश्न आता जयंत माइंडकरांकडे नेतो. जयंत माइंडकर, राहुल गांधी पुन्हा अध्यक्ष झाल्याच्या नंतर महाराष्ट्र सरकारबद्दल ते काही निर्णय बदलू शकतात का? मला तसं काही वाटत नाही. महाराष्ट्र सरकारच्या बद्दल राहुल गांधी स्वतःहून काही निर्णय घेतील, पण एक त्यातली सध्या परिस्थितीत एक प्रयत्न मी ज्याला म्हणतो म्हणजे आपला जो मगाचा ओरिजिनल विषय आहे राजस्थान नंतरचं कोण, जर आपली परवानगी असेल तर मी थोडंसं त्या विषयाला टच करतो. कर्नाटक आणि मध्य प्रदेश या दोन ठिकाणी भाजपला राजीनामा नाट्यात यश मिळालं, तर राजस्थानात त्यांना राजीनामा नाट्य सुरूच करता आलं नाही आणि एक प्रकारे त्यांच्या त्या ऑपरेशन लोटसला पराभव पाहायला लागला. भाजपची हायकमांड मुंबई, द फायनान्शियल कॅपिटल ऑफ दिस कंट्री, आपल्या हातात आल्यानंतर गेल्यामुळे एक प्रकारे दुखावल्या गेलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री आणि इतर सर्वजण, अगदी नरेंद्र देवेंद्र सगळेजण मुंबई हातात हवी, महाराष्ट्र हातात येणं केनं प्रकारेनं यावा यासाठी उत्सुक आहे. आणि त्याकरता एखाद्या आजोबांनी जर आपल्या नातवाला अपरिपक्व म्हटलं असेल तर त्याचा सुद्धा संबंध ते आपल्या राजकारणाशी जोडू शकतात, ते काहीही करू शकतात. आणि त्याचा फक्त बेसिक इतकंच आहे, जे तुम्ही जो डायरेक्ट प्रश्न आहे की राजस्थान नंतर त्यांचं लक्ष, आता राजस्थानच्या पराभवानंतर तर त्यांचं लक्ष जर कशावर असेल तर या कुठल्याही गोष्टीचा फायदा घेऊन महाराष्ट्रात सुद्धा अस्थिर करण्याचा ते प्रयत्न करतील. मात्र त्याच्यात तुमच्या डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर मी पहिल्यांदाच दिलेलं आहे की काँग्रेसकडून तो प्रयत्न होईल का, तर काँग्रेसकडून तो बिलकुल होणार नाही. कारण या तीन पक्षांच्या आघाडीत सर्वात कमी आमदार असलेला पक्ष हा काँग्रेस आहे. ठीक आहे. आताच्या घडीला जयंत माइंडकरांची ही भूमिका पटत नाहीये, ती मधू चव्हाणांना. मधू चव्हाण, तुम्ही आपली भूमिका मांडालच, पण त्याचबरोबर हेही सांगा की मग महाराष्ट्रात हे सरकार पूर्ण 5 वर्ष टिकणार आहे या दाव्याला तुम्ही समर्थन करता आहात का? हे बघा, महाराष्ट्रात सरकार त्या ठिकाणी टिको न टिको आपल्या ओझ्यानेच हे पडणार आहे. मी आता हे माइंडकरांना बोलत नाही, त्यांचं नावही मी घेऊ इच्छित नाही, पण मी वेगळ्या नावानं तर त्यांनी पुन्हा हात वर करतील. आमचा प्रयत्न फसला राजस्थानमध्ये असे कोणी बोलत असतील ते मूर्खाच्या नंदनवनात आहेत. आमचा काय संबंध? एखादा बाकीचा माणूस राजकीय प्लॅटफॉर्मवर बोलला तर समजू शकतो,
पण एका पत्रकाराने बोलावं लाजीरवाणे, पत्रकार हा पुराव्यानिशी बोलतो. बोट हे अंतरावर पत्रकार आहे. ठेवा, माईंड कार्ड. पत्रकार आहे, तुम्ही लाजीरवाणे म्हणता, तुम्ही लाजीरवाणे म्हणता, तुम्ही प्रसाद काथे लाजीरवाणा हा शब्द लाज वाटायला पाहिजे. लाज वाटायला पाहिजे हा सुद्धा शब्द असंसदीय आहे. तुम्ही आपली संस्कृती दाखवता, तुम्ही आपली संस्कृती दाखवत आहात, तुम्ही आपली शिवराळ संस्कृती दाखवता. तुम्ही संघाच्या शाखेतली आपली संस्कृती शिवराळ संस्कृती दाखवता. तुम्ही कुणीच नाही, तुम्ही बेचूक आरोप सुद्धा नाही. पेश करावी लागेल. करा, करा. मी 25 तयार आहे, कोटी मी तयार. रुपये आम्ही वाटले. करा, करा, तुमच्याकडे करा. काय पुरावा आहे? केस तुमच्याकडे करा. काय पुरावा मी आहे? तयार, आम्ही मी 25 तयार. कोटी मी रुपये तयार काय आहे, पुरावा आहे? बरं. मी तयार आहे. मधुभाऊ आणि जयंत माइंडकर, मधुभाऊ आणि जयंत माइंडकर दोघांनाही विनंती आहे, तुमची आपण जाहीर मुद्द्यावर क्षमा परतायला मागे. हवं. पुरावा द्या. मधुभाऊ क्षमा मागे. तुम्ही पण- जाहीर मधुभाऊ आणि जयंत माइंडकर दोघांना विनंती आहे, आपण मुद्द्यावर परतूया. मधुभाऊ, आपला मुद्दा बरोबर आहे. तुम्ही असं म्हणताय की पुराव्यानिशी बोलायला हवं. जयंत माइंडकरांच्याकडे आपण नक्की पुरावे मागू, त्याच संदर्भातला खुलासाही त्यांच्याकडे मागू. पण आत्ताच्या घडीला महाराष्ट्रातल्या सरकारच्या स्थिरते आणि अस्थिरतेच्या संदर्भातली तुमची भूमिका काय आहे तेही सांगा. एक शब्द असंसदीय तुमचे नाही. तुम्ही तुमचा बीजेपीवर द्वेष राग करताय. तुम्ही द्वेष करण्याच्याही लायकीचे नाही. राग तो मला माहित आहे. तुम्ही बीजेपीवर राग का करताय, द्वेष का करताय, तुमचं काय बीजेपीने खोटा प्रचार का करताय? कारण बीजेपी तशी आहे म्हणून, कारण बीजेपी तशी आहे म्हणून. अहो, तुम्ही पत्रकार तुम्ही चुकते, तुम्ही बीजेपी चुकते. अहो, हे सगळे शब्द तुमचे अयोग्य आहेत. आदरणीय मधु चव्हाण, तुमचे शब्द अयोग्य आहेत. मधु चव्हाण, तुमचे शब्द असंसदीय आहेत. मधु चव्हाण जयंत माइंडकर थांबा. मधु चव्हाण जयंत माइंडकर, अशा प्रकारे चर्चा पुढे नाही सरकू शकत. मधुभाऊ मुद्द्यावर परत या लवकर. आणि जयंत माइंडकर, आता कृपया थोडं शांत राहा. मधुभाऊने त्यांचं उत्तर पूर्ण करू द्या. पुरावा द्या. तुमची मी क्षमा मागेन, तुमची क्षमा मागेन, मी जाहीर क्षमा मागेन. पुरावा द्या की अमित शहानी काँग्रेसचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, त्याला हा पुरावा आहे. बोला. वाटेल त्या पत्रकाराने बोलू नये. महाराष्ट्रात पत्रकाराची एक गुणवत्ता आहे, एक त्या ठिकाणी नाव आहे. महाराष्ट्राची पत्रकारिता उच्च दर्जाची आहे. ठीक आहे मधुभाऊ, विषय पत्रकारिता नाहीये. आपण राजकीय विषयावर परत येऊ पटकन. महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारच्या स्थिरतेविषयी तुमची भूमिका काय, मला तिसऱ्यांदा विचारावं लागतंय. जयंत माइंडकर, आता कृपया मध्ये बोलू नका. हे सरकार आम्ही पाडण्याचा प्रयत्न करण्याचा विषयच नाही. 172 वर लोक आहेत. ते जर पडलं तर आपल्या कर्माने पडेल. आमचा काही संबंध नाही त्याशी, काही नाही. आता काल वक्तव्य शरद पवार साहेबांना बिनबुडाचा आणि कवडी मोलाचा आम्ही बोलायला सांगितलं. आम्ही त्यांच्यात असंतोष आहे तो आम्ही करायला सांगितला. तुम्ही तिकडे वर्षावर बसून बैठक काय घेताय? तुमच्या आजूबाजूला सगळे लोक आहेत. आम्ही येतो तिथे 15 मिनिटांनी काय होणार आहे? हा अधून मधून असंतोष धगधगतोय तो आम्ही करतोय. काँग्रेसच्या मंत्र्यांना विचारलं जात नाही, हे थोरात बोलतात. हे आम्ही बोलायला सांगितलंय, आम्ही सांगितलंय. ठीक आहे, मधुभाऊंचा हा मुद्दा चर्चेला ग्राह्य मानून माझा पुढचा प्रश्न महेश साने यांना आहे. महेश साने, या गोष्टीची सुद्धा कुठे ना कुठेतरी दखल घ्यायला हवी की निर्माण झालेल्या कुरकुरी या सत्ता संघर्षाच्याच परिणाम स्वरूप आहेत. महाराष्ट्रातल्या कुरकुरी या कोणत्याही प्रकारे त्रयस्थ व्यक्तीकडून निर्माण होत आहेत असा कांगावा मग का होतो? याचं उत्तर देण्यापूर्वी मगाच्या ह्याच्यावर जस्ट एक कॉमेंट करतो की राहुल गांधीजी जरी आता अध्यक्ष झाले तरी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये बिहारमध्ये इलेक्शन्स आहेत आणि पुढच्या वर्षी पश्चिम बंगालमध्ये आहेत. तर त्या दोन्हीच्या दृष्टीने महाराष्ट्रात सरकारचं काय करायचं ह्याच्यावर त्यांना एकदा विचार मात्र नक्की करायला लागेल. ते काय डिसिजन घेतील याची कल्पना नाही, पण तरी पण. आणि आत्ताचा जो तुमचा मुद्दा आहे त्याच्यावर की मुळात महाराष्ट्रामध्ये 4 महत्वाचे प्रश्न आहेत, पक्ष आहेत. त्या 4 पैकी 3 पक्ष आता एकत्र आलेले आहेत आणि तिन्ही पक्षांना आपापल्या काही चिंता आहेत. त्याचप्रमाणे ते एकत्र आल्यानंतर सरकार चालवणं ही पण एक विषय आहेच.
सो प्रत्येक पक्षामध्ये आता आपल्याला असं जाणवेल की त्यांच्यातही काही इंटरनल गोष्टी चालू आहेत. तर महाविकास आघाडीचं आत्ताचं जे सरकार आहे त्यांच्यात इंटरनल गोष्टीच एवढ्या आहेत की भारतीय जनता पक्ष किंवा बाहेरून कोण काय करतं याच्यापेक्षा ते आता कसा परफॉर्मन्स करतायत याच्याकडे खूप लोकांचं लक्ष आहे, मीडियाचं पण लक्ष आहे. आणि मी मगाशी पण उल्लेख केला की कोरोना नंतर आता शेतकरी असतील, विजेच्या बिलाचा मोठा प्रश्न आहे, लास्ट इयरच्या एक्झामचा अजून प्रश्न सुटलेला नाही त्यामुळे विद्यार्थी आहे, असे सर्व घटक आज राज्य सरकारकडे खूप मोठ्या उत्सुकतेने बघतायत. पण दुर्दैवाने आता त्यांचं हे आपापसातल्या मारामाऱ्यांकडे जास्त लक्ष आहे आणि मीडियावर पण सध्या त्याच गोष्टी जास्त येत आहेत. बरं. त्यामुळे सरकार पडेल का नाही हे माहिती नाही, पण आपापसातले त्यांचे गोष्टी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात बाहेर येत आहेत एवढं तर नक्की. अगदी. आपण पटकन या निमित्तानं वेळेची मर्यादा असल्यानं एक प्रश्न आता दत्तू गवाणकर यांच्याकडे घेऊन जातो आहोत. दत्तू गवाणकर, प्राप्त परिस्थितीमध्ये सरकारकडून अपेक्षा खूप आहेत. राज्यातल्या सरकारकडून असलेल्या अपेक्षांच्या पूर्तीचा वेग मंदावलेला आहे. हे सगळं एका बाजूला आहे, पण दुसऱ्या बाजूला ही सुद्धा वस्तुस्थिती आहे की तुमचं केंद्रीय नेतृत्व बदलल्यानंतर तुम्हाला बिहारमधल्या येऊ घातलेल्या निवडणुकांच्या संदर्भात भूमिका घेणं गरजेचं आहे. तिथे तुम्ही बिहारमध्ये गैर हिंदू मतांच्या साठी ज्या वेळेला मतांचा जोगवा मागाल तेव्हा तुम्ही महाराष्ट्रात कोणाबरोबर सत्तेत आहात हे सांगावं लागेल. तेव्हा काय कराल? असं आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन चाललेलो आहोत. त्या ठिकाणी काही गोष्टी या 3 पक्षांमध्ये ठरलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे आम्ही हे सरकार चालवत आहोत आणि ते स्पष्ट आणि निर्धोकपणे चालवत आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही आणि बिहारच्या निवडणुकीमध्ये आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा आम्ही तिथल्या जे सरकार चाललेलं आहे, जे केंद्र सरकार चाललेलं आहे त्यांची विफलता आणि त्यांनी न केलेलं विकास काम, आता 1,25,000 करोडचं पॅकेज त्या ठिकाणी बिहारला देण्याचं मोदीजींनी कबूल केलेलं होतं. तर त्या पॅकेजचं काय झालं? अशा तऱ्हेचे अनेक प्रश्न आहेत. त्या बिहारला आता पूल पडला, पूल बनला नाही नवीन, त्याच्या आधी तो उद्घाटन केलं नितीश कुमारांनी, तो पडला. तर एवढे त्या ठिकाणी जटिल प्रश्न उभे आहेत की आम्हाला तिथे जास्त प्रचार करण्याची गरज नाही. त्या ठिकाणी आम्ही तिथल्या निवडणुका निश्चितपणे जिंकत आहोत. ठीक आहे. बिहारच्या निवडणुका काँग्रेसला विजयाची अपेक्षा देऊन जात आहेत. मधु चव्हाण, शेवटचा प्रश्न आपल्यासाठी आहे, त्याचं उत्तरही वेळेची मर्यादा राखून द्या. तुमच्या लेखी बिहारमध्ये काँग्रेसला प्रचार करताना महाराष्ट्रातली आघाडी ही टोचणार नाही? आता मी काय बोललो होतो आणखी माझ्या मित्रांना 100% होता. मतदार हा फार जागृत झालाय आणि आता त्या ठिकाणी करोनाच्या दुर्दैवी या प्रकारामुळे माझे उत्तर भारतीय बिहारी बंधू वगैरे सगळे आपापल्या गावात गेलेले आहेत. ते तिथे काय सांगायचे ते सांगतील. जसं कोकणामध्ये चाकरमान्यांचं, जसं शिवसेना कोकणात का वाढली, तर कोकणातला शिवसैनिक हा मुंबईत राहणारा होता, तो इथे बाळासाहेबांचा चाहता होता, त्यांनी जाऊन तिकडे जाऊन मराठी माणूस वगैरे जाऊन कोकणामध्ये प्रसार झाला. तसं ते बिहारमध्ये कठीणच जाणार आहे ना. राम मंदिराला पाठिंबा त्यांनी दिला, आता राम सगळ्यांचा आहे बोलले प्रियंका गांधी, आणि ते बरोबर आहे त्यांचं. त्यामुळे काँग्रेसला माझ्या मते तिथे कठीण जाणार आहे, परंतु दुसऱ्याला कठीण जाईल म्हणून मला हात मारायला मिळेल सत्तेचा हे मानणारा मी नाही. आम्हाला असं वाटतंय की नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगली प्रगती चाललेली आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी बीजेपी आणि नितीश कुमार पुन्हा राज्य प्राप्त करेल. ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल. वेळ मर्यादा असल्यानं आपल्याला इथेच थांबावं लागतंय. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.